नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। आजचा प्रश्न जरा वेगळा आहे आणि कदाचित आपल्या सर्वांनाच अस्वस्थ करणारा सुद्धा आहे। जेनझीला मोहन भागवतांच्या सर्टिफिकेटची गरज काय आहे? भारताच्या तरुण पिढीला त्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या आंदोलनासाठी, त्यांच्या असंतोषासाठी आता आरएसएसच्या सरसंघचालकांनी प्रमाणपत्र द्यायचं का? आणि त्याहूनही महत्वाचा प्रश्न, ज्या जेनझी तरुणांनी सीजेपीच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारले, शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर आवाज उठवला, परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावर आंदोलन केलं, त्या आंदोलनाच्या काळात संघाची भूमिका इतकी शांत का होती? आणि आता अचानकच ही पिढी राष्ट्रविरोधी नाही, तिच्याशी संवाद साधा, तिचं म्हणणं ऐका। हा बदल इतका अचानक आणि इतका नेमका का? 25 जुलै 2026 रोजी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी तरुण पिढीबद्दल बोलताना स्पष्टपणे म्हटलं की आजची पिढी प्रश्न विचारणारी आहे आणि तिला आदेश देण्यापेक्षा कारण समजावून सांगण्याची गरज आहे। त्यांच्याशी संवाद आणि आपुलकीने वागण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं। हे वक्तव्य सीजेपीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आलं होतं। आता या वक्तव्याचं स्वागत आपण सर्वांनी करायलाच हवं, कारण तरुण जर प्रश्न विचारत असतील तर त्यांना देशद्रोही, राष्ट्रविरोधी किंवा दिशाहीन म्हणण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणं ही खरंच आजच्या लोकशाहीची गरज आहे। पण थांबा बरं का, प्रश्न इथंच संपत नाही। प्रश्न सुरू होतो तो या वक्तव्याच्या टायमिंग पासून। आता एक गोष्ट समजून घ्यायला हवी की सीजेपीचं आंदोलन काही एका दिवसात उभं राहिलेलं नव्हतं। 6 जूनला जंतर मंतरवर सीजेपीने आंदोलन केलं, परीक्षा व्यवस्थेला कथित अनियमितता, नीट सह विविध परीक्षांमधील प्रश्नपत्रिका आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नावर आंदोलन उभं राहिलं। त्या आंदोलनानं सोशल मीडियापासून रस्त्यापर्यंत मोठी चर्चा निर्माण केली आणि पुढच्या काही आठवड्यातच हे आंदोलन आणखी मोठं झालं। पण तेव्हा एक प्रश्न विचारला गेला का? या तरुणांचं म्हणणं नक्की आहे तरी काय? आज भागवत म्हणतात, तरुणांना समजावून सांगा, त्यांच्याशी संवाद साधा। आता हे म्हणणं अगदी बरोबर, पण मग 2026च्या सीजेपीच्या आंदोलनाच्या वेळी हाच संवाद इतका उशिरा का? आता यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। भारतीय राजकारणात आरएसएस ची भूमिका ही केवळ सामाजिक संस्थांपुरती मर्यादित नाही। भारतीय जनता पक्षाशी त्यांचं ऐतिहासिक आणि वैचारिक संबंध आहे। बीजेपीच्या सामाजिक आणि राजकीय विस्ताराच्या संदर्भात आरएसएसला एक महत्वाची वैचारिक आणि संघटनात्मक शक्ती मानलं जातं। म्हणून मोहन भागवत जेव्हा जेनझी बद्दल बोलतात तेव्हा त्या वक्तव्याचा राजकीय अर्थ लावला जाणं हे स्वाभाविक आहे। आणि इथेच हा एक प्रश्न आहे, हा फक्त सामाजिक संवादाचा प्रयत्न आहे की बीजेपी पासून दुरावत चाललेल्या तरुण मतदारांशी नव्याने संवाद साधण्याची सुरुवात? आता ही विचार करण्याची बाब आहे बरं का, कारण आजची जेनझी जरा वेगळी आहे। ती फक्त भाषण ऐकत नाही, ती प्रश्न विचारते, ती सरकारला प्रश्न विचारते, ती विरोधकांनाही प्रश्न विचारते, ती सोशल मीडियावरील एका कथित नेत्याला समर्थन देते आणि दुसऱ्या दिवशी त्या नेत्याची टीकाही करते। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिला कोणत्याही राजकीय पक्षाचं कायमस्वरूपी ग्राहक बनून राहायचं नाही। म्हणूनच कदाचित राजकारणाला जेनझी समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे। आणि आता इथेच सीजेपीचा संदर्भ महत्वाचा ठरतो। सीजेपीचं आंदोलन सुरुवातीला एक डिजिटल आणि व्यंगणात्मक प्रयोग म्हणून समोर आलं होतं, पण नंतर त्यानं प्रत्यक्ष आंदोलनाचं एक गंभीर स्वरूप घेतलं आणि शिक्षण, परीक्षा, रोजगार आणि सरकारी उत्तरदायित्वाच्या प्रश्नांना राजकीय चर्चेचं केंद्रस्थानी आहे। जेनझीने राजकारणाकडे जाण्याचा मार्ग निवडला नाही, राजकारणाला थेट जेनझीकडे जावं लागलं। आणि आता आरएसएस प्रमुख काय म्हणतात की या पिढीशी संवाद साधा, छान आणि अगदी सोयीस्कर। पण मग हा संवाद फक्त भाषणांमध्ये राहणार आहे का, की प्रत्यक्षातही होणार आहे?
कारण वक्तव्य आणि घडणारं वास्तव हे वेगळं आहे. आता यामध्ये आणखी एक गंमत बघा. मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्यांचं स्वागत केलं. पण त्याच वेळी त्यांनी भागवतांना एक वेगळाच प्रश्न विचारला. जर जेनझीला राष्ट्रविरोधी म्हणणं चुकीचं असेल तर बीजेपी आणि सरकारनेही तरुण आंदोलकांकडे त्याच नजरेने पाहावं. दिपके यांनी भागवतांशी बीजेपी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत संदेश पोहोचवावा अशी मागणी देखील केली. म्हणजे सीजेपीने अर्थात जेनझीने भागवतांच्या वक्तव्याचा वापर एका राजकीय प्रश्नासाठी केला. आणि तो प्रश्न अत्यंत साधा आणि सुपक आहे. जर जेनझी योग्य आहे तर तिचे प्रश्नही योग्य आहेत का? जर जेनझी सोबत संवाद साधायचा आहे तर तिच्या आंदोलनातील प्रश्नांचं काय? जर ती राष्ट्रविरोधी नाही तर तिच्यावर प्रश्न विचारल्याबद्दल संशय घेण्याचं कारण तरी काय? आणि जर तिचा आवाज ऐकायचाच असेल तर तिच्या आवाजाला उत्तर देणार तरी कोण? आणि त्याचं उत्तरदायित्व घेणार तरी कोण? आता या सगळ्यामध्ये येतो तो सर्वात संवेदनशील मुद्दा. जेनझी आणि बीजेपी अर्थात RSS यांच्यात जवळीक निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का? याचं निश्चित उत्तर आज तुम्ही किंवा आम्ही कोणीही सांगू शकत नाही. आणि कोणताही पुरावा नसताना आपण त्याला कट म्हणू शकत नाही. पण हा एक विचार करण्याचा भाग आहे. कारण राजकारणात टायमिंग महत्वाची असते, भाषा महत्वाची असते आणि कोणत्या सामाजिक समूहाशी कोणत्या वेळी संवाद साधला जातो हेही तितकंच महत्वाचं असतं. आज जर जेनझीला भारताच्या राजकारणातील निर्णायक मतदारसमूह बनत असेल तर प्रत्येक राजकीय शक्तीला त्यांच्याशी संवाद साधावाच लागेल. आणि ते RSS लाही लागू होतं, बीजेपीला लागू होतं, काँग्रेसलाही लागू होतं आणि इतर कोणत्याही राजकीय पार्टीला, विरोधकांना सुद्धा हे लागू होतं. मग आता प्रश्न एवढाच आहे की हा संवाद तरुणांच्या प्रश्नांसाठी आहे की भविष्यातील मतदारांसाठी? आणि याच ठिकाणी RSS ची भूमिका समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. RSS स्वतःला समाज जीवनाशी जोडलेली एक महत्वाची संघटना मानतं. बीजेपीशी त्यांचे वैचारिक संबंध सर्वसृष्ट आहेत. समाजातील विविध घटकांशी संपर्क ठेवणं, सामाजिक स्वीकार वाढवणं आणि आपल्या विचारसरणीशी नवीन पिढीचा संवाद निर्माण करणं हा कोणत्याही मोठ्या वैचारिक सामाजिक संघटनेच्या विस्ताराचा एक नैसर्गिक भाग असतो. म्हणून जेनझीकडे RSS ने हात पुढे केला तर त्यात काही आश्चर्य नाही. पण जेनझीने एक प्रश्न मात्र विचारायलाच हवा. आम्हाला तुमचं सर्टिफिकेट नकोच, आम्हाला आमच्या प्रश्नांची फक्त उत्तरं हवी आहेत. कारण जेनझीला जर खरंच समजून घ्यायचं असेल तर तिच्या प्रश्नांपासून सुरुवात करावी लागेल. तिच्या असंतोषाबाबत पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. म्हणूनच आजचा मुद्दा मोहन भागवत विरुद्ध जेनझी असा नाही, बीजेपी विरुद्ध जेनझी असाही नाही. मुद्दा आहे सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना आपण खरंच ऐकणार आहोत का, की फक्त सर्टिफिकेट देण्याचं काम करणार आहोत? तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.